नमस्कार मित्र, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. माझ्या बातमीबागच्या बातमी या सदरामध्ये आज आपण पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या बद्दल थोडीशी आतल्या बातम्या काय आहेत त्या समजून घेणार आहोत. आता निवडणूक झाली, 2-4 मेला निकाल जाहीर येणार हे सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यानंतर एक्झिट पोलसुद्धा तुम्ही पाहिल्या की जवळजवळ 4 जणांनी भाजप सत्तेवर येईल असं दाखवलं, एका जणाने ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेवर येतील असं दाखवलं. सगळ्यांचं म्हणणं असं की भाजप सत्तेत येईल, ममता बॅनर्जीचा दारुण पराभव होईल. इतक्या जर 3 निवडणुका ममता बॅनर्जीने जिंकल्या, 15 वर्ष राज्य केलं, पण बंगालमध्ये काही सुधारणा झाल्या नाहीत. नवीन उद्योगधंदे आले नाहीत, त्याच्यामुळे बंगाली लोक तरुण जे आहेत ते इतर राज्यामध्ये नोकरीसाठी उद्योगधंद्यासाठी गेलेत. त्याच्यामुळे बरेच जण बंगाल सोडून निघून गेलेले आहेत. म्हणजे मूळ बंगाली जे आहेत ते बाहेर पडले आणि बांगलादेशातले बंगाली तिथं आले. त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड देण्याची व्यवस्था त्या सरकारने पार पाडली. दरवेळेस खोट्यानं जे मेलेले आहेत त्यांच्या नावाने मतदान होणं, जे घर सोडून गेलेले त्यांच्या नावाने मतदान होणं, किंवा हे बांगलादेशींना जे घुसवलं त्यांचं नावं घालून त्यांना मतदान काढलं, या जोरावर गेली 15 वर्ष ममता बॅनर्जी जिंकतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय एक नवीन परवा तक्रार दाखल झालेली आहे की मागच्या वेळेस म्हणजे जो पूर्व बंगाल भाग आहे आपला, पश्चिम बंगालमधला पूर्व भाग जो आहे बांगलादेशला लागून, तर तिथं मागच्या वेळेस जवळजवळ 30-35 ठिकाणी भाजप निवडून येत होता. पण तिथले जे मतदान अधिकारी होते, केंद्र प्रमुख, की जे सर्टिफिकेट देतात निवडून आल्याबद्दल, त्यांनी ऐनवेळेला शाळा करून त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या लोकांना निवडून सर्टिफिकेट दिलं अशी तक्रार आत्ता परवा दिवशी दाखल झालेली आहे. की काय करायचं की आता भाजपचे समजा 51,000 आले, तृणमूल काँग्रेसचे 49,000 आले, तर त्यांचे 79,000 करायचे आणि तृणमूलचा निवडून आला म्हणून जाहीर करायचं, असं शाळा 30-35 ठिकाणी झालेली आहे असं लोकांची तक्रार आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल की यावेळेस पश्चिम बंगालच्या पोलिसांना निवडणूक आयोगाने जाण्यापूर्वक बाजूला ठेवलं की 100 मीटरच्या आतमध्ये सुद्धा यायचं ना, त्यांच्याकडे कोणते अधिकार ठेवले नाहीत. पश्चिम बंगालमध्ये जे मतदान केंद्रावर अधिकारी होते ते सुद्धा बाहेरून आणले गेले. मतदान SIRचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सुद्धा ओडिशा, उत्तर प्रदेशमधून न्यायाधीश लोक गेले, त्यांनी ते काम पाहिलं. त्याच्यामुळे ममता बॅनर्जी काय झाले, हवालदिल झाल्या की आपल्याला कुठं शाळा करता येणार, कुठंच जी चालू दर निवडणुकीमध्ये आपले लोक काम करतात ते करता येत नाही. परवा एका पश्चिम बंगालच्या सेवेत असलेल्या पोलिसाला लोकांनी पकडलं की तो तृणमूल काँग्रेसला मतं द्या म्हणून सांगत फिरत होता. त्याला लोकांनी धापलं, त्याचा व्हिडिओ काढला, तर त्याला सस्पेंड केलं. पण आता महत्त्वाचा विषय असे झालेले आहे की निवडणूक म्हणजे मतदान मोजण्याची जी प्रक्रिया असते बूथ याच्यामध्ये मतदान केंद्रामध्ये, तर तिथं सुद्धा दरवेळेस कसे होतं की पश्चिम बंगालचे अधिकारी, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार ते काम पाहिजे आणि त्या ममता बॅनर्जीच्या दडपणाखाली खोटे निकाल द्यायचे असं त्यांची तक्रार आहे. तर यावेळेस त्यांना सुद्धा बाजूला केलं निवडणूक आयोगाने आणि बाहेरचे लोक, परदेशातल्या लोकांना मतदान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जायचे. त्याच्यामुळे ममता बॅनर्जी चिडल्या. त्यांचे चिरंजीव आहे किंवा कल्याण बॅनर्जी ते हायकोर्टात गेले की बाहेरचे लोक कसे. मग त्यांनी सांगितलं बाहेरचे म्हणजे काय, भारताच्या बाहेर आहे का, पश्चिम बंगाल आणि भारत वेगळे आहे का. त्याच्यामुळं जेवढा पश्चिम बंगालवर तुमचा अधिकार आहे तेवढा बाहेरच्या भारताच्या लोकांचा पण आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठलेही निवडणूक निर्णय अधिकारी नेमू, त्याच्यात तुमची तक्रार चालणार नाही. आणि त्याच्यामुळे ममता बॅनर्जीचं शेवटचं जे अस्त्र आहे की निवडणूक जरी भाजपने जिंकली
तरी तृणमूलने जिंकले असं जाहीर करून त्यांना सर्टिफिकेट देऊन टाकायचं. तुम्हाला वाटलं जा कोर्टात लढत बसा, ही जी पद्धत होती ती यावेळेस ममता बॅनर्जींच्या हातातून निवडणूक निसटलेली आहे. म्हणजे नाही मतदान केंद्रावर काही शाळा करता आली. पूर्वी मतदान केंद्रावर कसं व्हायचं की मतदान यंत्राजवळ त्यांचा तृणमूलचा माणूस उभा राहायचा. कोणी आलं, आता समजा मी गेले तिथं निवडून, माझ्या बोटाला शाई लावली की तो सांगणार तुम्ही जा, तो तिकडे लगेच तृणमूलचं बटन दाबून मोकळा व्हायचा. दुसरा आला, त्याने यायचं, नाव सांगायचं, शाई लावली की त्याने सांगितलं जावा तुम्ही, तो तिकडे तृणमूलला मतं देऊन टाकायचं. तर यावेळेस तसं काही जमलेलं नाही. 2-3 ठिकाणी शाळा झाल्या, 77 ठिकाणी फेरमतदान. काय केलं त्यांनी, तर जहांगीर खान म्हणून तिथं कोणतरी उमेदवार आहे तृणमूलचा, मुस्लिम उमेदवार आहे, त्यांनी भाजपच्या आपल्या माणसांना पहिलं मतदान करायला पाठवलं आणि भाजपचे जे नाव निशाणी होती त्याच्यावर चिकटपट्टी लावून टाकली चॉकलेटी रंगात. म्हणजे लोकांना भाजपचं नावच दिसलं नाही, पण मतदान द्यायचं तर तृणमूलला द्या, नाही तर दुसऱ्याला द्या, भाजपला द्यायचं. मग त्याचे फोटो काढले गेले, तक्रार झाली, मग अशा 77 ठिकाणी आढळलं. आणि मग ज्यांनी लावलं त्यांचा तपास झाला आणि त्यांना पकडापकडी चालू झालेली आहे. मग त्या 77 ठिकाणी पुन्हा फेरमतदान होणार. म्हणजे एवढा कडक बंदोबस्त असताना सुद्धा तृणमूल काँग्रेसचे लोक शाळा करतात. तर जेव्हा बंदोबस्त नव्हता, तृणमूल काँग्रेसचेच पोलीस अधिकारी सगळे पाहत होते, तेव्हा किती अंदाधुंदी कारभार चाललेला असं हे लक्षात येतं. मग आता या 77 ठिकाणी जिथं मतदान पेटीवर स्टिकर लावले, चिकटपट्टी लावली, त्या ठिकाणी पुन्हा मला वाटतं 2 तारखेला फेरमतदान, म्हणजे उद्या फेरमतदान होणार आहे. सगळ्याच बाजूने, कुठल्याच बाजूने त्यांना, ममता बॅनर्जींना काही हातचलाखी करता येईना. आता शेवटचं जे होतं की आपले लोक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते तृणमूलला जाहीर करतील, तर तिथंसुद्धा आता बाहेरच्या राज्यातले अधिकारी येणार आहेत आणि त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी नेमल्यामुळं ममता बॅनर्जीचा तो शेवटचा बाणसुद्धा वाया गेलेला आहे. म्हणजे यावेळेस पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भयविरहित, दांडगाईविरहित. तुम्ही पाहिलं की मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये जवळजवळ 10 ते 15 लोक मेले होते इलेक्शनमध्ये. यावेळेस एकाचाही मृत्यू झालेला नाही, कुठं मोठ्या प्रमाणात दंगल झालेली नाही. थोडीफार चुटूक झालीत, पण त्याच्यावर सुद्धा लोक, CRFने त्यांना लगेच पकडलं, त्यांना चांगला प्रसाद दिलेला आहे. त्याच्यामुळं आता काय झालं की भाजप निवडून येणार हे समजल्याबरोबर तृणमूलचे जे गुंड लोक आहेत ते गायब व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये धरसोड सुरू झालेली आहे. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपत जायचं अशा अनेक नेत्यांचं मत बनायला लागलेलं आहे. आणि भाजप जर एकदा सत्तेवर येणं फार गरजेचं आहे, कारण तो बांगलादेशला लागून असणारा प्रदेश आहे. मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होते, मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाची तस्करी होते, मोठ्या प्रमाणामध्ये गायींची तस्करी होते. त्याच्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल तर तिथं भाजपचं राज्य येणं गरजेचं होतं. मी भाजपचा प्रचारक आहे असं नाही, पण ममता बॅनर्जी सोडून दुसरं कोणाचं तरी येणं गरजेचं होतं. आता ममता बॅनर्जीने अतिशय 15 वर्ष वाईट कारभार केलेला आहे असं लोकांचं मत झालेलं आहे. त्याच्यामुळं तिथं यावेळेस परिवर्तन होईल आणि भाजप मोठ्या प्रमाणात सत्तेवर येईल असं मला आशा आहे. 4 तारखेला काय होतं ते पाहू. तुमचं मत अवश्य मांडा. बदल व्हायला हवा की नको व्हायला हवा, त्याबद्दल तुमचं मत अवश्य मांडा. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.